नमस्कार, मी श्वेता आरस. रिअल क्राफ्ट प्रणाली अंतर्गत मासेमारीसाठी नोंदणी झालेल्या परंतु प्रत्यक्षात मासेमारी परवाना न घेतलेल्या नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाच्या आयुक्तांनी दिल्यानंतर पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून एकूण 44 नौकांचे परवाने रद्द करण्यात आल्यात, अशी माहिती मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी दिली आहे. राज्याला 720 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला असून कोकणातील मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय केला जातो. समुद्रात पर्सनिंग आणि एलडीए पद्धतीने बेकायदेशीररित्या मासेमारी करणाऱ्या ट्रोलर्सवरून मत्स्य उत्पादनांची आकडेवारी घसरली असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडल्यात. बेकायदा चालवणाऱ्या ट्रोलर्स विरोधात अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई केली जात नसल्याची तक्रार अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीकडून करण्यात आल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे यांनी 20 ऑगस्ट रोजी कारवाईचा आदेश काढला होता. जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्तांना कारवाईचे आदेश देण्यात आले असून त्यांच्या कार्यालयाकडून प्रत्येक बंदरातील नौकांची माहिती घेण्याचे काम हाती घेण्यात आले होते. शासन निर्णयानुसार मत्स्य विभागाअंतर्गत मासेमारीसाठी नोंदणी झालेल्या नोंदणीकृत मासेमारी नौकांची संख्या 28,768 इतकी असून त्यापैकी 15,612 नौकांची मासेमारी परवाना घेतलाय, तर उर्वरित 13,153 नौकांनी मासेमारी परवाना अजूनही घेतलेला नसल्याने मत्स्य विभागाचे म्हणणे. पालघरचे सहाय्यक आयुक्त पाटील यांनी उत्तरमधील 34 तर पालघरमधून 10 अशा एकूण 44 नौकांची नोंदणी रिअल क्राफ्ट मधून घेतली आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.